मियावाकी जंगलातून हरित महाराष्ट्राची नवी दिशा. डॉर्फ केटल जंगल कप 2.0चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संगमनेरमध्ये उत्साहात. निसर्ग संवर्धनासाठी शासन, समाज आणि उद्योग क्षेत्र एकत्र आले तर मोठे परिवर्तन घडू शकते. याचे प्रेरणादायी उदाहरण डॉर्फ केटल जंगल कप 2.0च्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात पाहायला मिळाले. डॉर्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेड यांच्या CSR उपक्रमातून सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या या अभिनव मियावाकी वृक्ष लागवड स्पर्धेमुळे राज्यात हरित चळवळीला नवी दिशा मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ढोले पाटील लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास राजस्थानचे प्रख्यात जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह, पद्मश्री चैतराम पवार, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे, सामाजिक कार्यकर्त्या नताशा मिश्रा, सिमंतिनी कोकाटे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसेच सप्रेम संस्थेचे पदाधिकारी व विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मियावाकी पद्धतीनुसार एका गुंठा जागेत सुमारे 42 प्रजातींची 300 देशी झाडे एकत्र लावली जातात. झाडांची घनदाट लागवड केल्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक वाढीची स्पर्धा निर्माण होते आणि अवघ्या 2 ते 3 वर्षात जैव विविधतेने समृद्ध असे दाट जंगल तयार होते. या उपक्रमामुळे गावोगावी वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी राहत असून आतापर्यंत महाराष्ट्रातील 155हून अधिक गावांमध्ये मियावाकी जंगले उभी राहिली आहेत. डॉर्फ केटल जंगल कप 2.0 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रथम क्रमांक 1,00,000 सोनेवाडी तालुका संगमनेर, द्वितीय क्रमांक 75,000 लहित खुर्द तालुका अकोले, तृतीय क्रमांक 50,000 रुपये विभागून कुसूर तालुका येवला व डोंगरगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम, तसेच उंबरडा तालुका कारंजा जिल्हा वाशिम, रेंडाळे व विसापूर तालुका येवला तसेच मालदाड, निळवंडे आणि साकूर तालुका संगमनेर या ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे निसर्ग संवर्धन करणाऱ्यांना निसर्गाकडून मिळालेला सन्मान आहे. पृथ्वीवरील हिरवळ नष्ट झाल्यास पावसाचे चक्र विस्कळीत होते आणि दुष्काळ व अतिवृष्टीसारखी संकटे वाढतात असं त्यांनी स्पष्ट केलं. चंबळ खोऱ्यातील जलसंवर्धनाच्या कार्याची दखल देताना त्यांनी सांगितलं, त्या बंदुका मी नाही सोडवल्या, त्या बंदुका पाण्याने सोडवल्या. जलसंवर्धनामुळे समाजात मोठे परिवर्तन घडू शकते असा संदेश त्यांनी दिला. डॉर्फ केटल कंपनीचे CSR प्रमुख संतोष जगधने यांनी सांगितलं की मियावाकी जंगलात 40-45 प्रजातींची झाडे कोणताही भेदभाव न करता एकत्र वाढतात. झाडांना फक्त देणेच माहिती असते. माणसांनीही झाडांकडून सहकार्य आणि देण्याची वृत्ती शिकण्याची गरज आहे. जिल्हा परिषद CEO आनंद भंडारी यांनी सांगितलं की जलसंधारण, पर्यावरण आणि ग्रामीण विकास यासारख्या क्षेत्रात डॉर्फ केटल, सप्रेम आणि नवदृष्टी संस्था कार्य करत आहे. ही आनंदाची बाब आहे. शासन, समाज, सेवाभावी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आले तर सकारात्मक बदल वेगाने घडू शकतात. सप्रेम संस्थेचे डॉक्टर प्रकाश गायकवाड यांनी विजेत्या गावांचे अभिनंदन करत सांगितलं की आजचे विजेते गाव उद्याचे मार्गदर्शक ठरतील. ही हरित चळवळ महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. डॉर्फ केटल जंगल कप ही केवळ स्पर्धा नसून सामाजिक व पर्यावरणीय परिवर्तनाची व्यापक चळवळ बनत आहे. गावोगावी उभे राहणारे मियावाकी जंगल हे येणाऱ्या पिढ्यांसाठी हरित वारसा ठरत असून शाश्वत विकासाच्या दिशेने महाराष्ट्राला नवी प्रेरणा देत आहेत. महासत्ता न्यूज संगमनेर.